राज ठाकरे आता वैफल्यातून त्या ठिकाणी ते एकत्रित झालेले आहेत. पण ते काय बोलतात त्याला मला फारसं महत्व देण्याची गरज वाटत नाही. साहेब, राजकीय प्रश्न आहे. काल ठाकरे बंधूची एक मुलाखत झाली, त्यामध्ये राज ठाकरे असं म्हणाले की अजित पवारांना विरोधातील बैलगाडीवर पुरा होते, आता का देत नाही तुम्हाला राज ठाकरे? राज ठाकरे आता वैफल्यातून त्या ठिकाणी ते एकत्रित झालेले आहेत. पण ते काय बोलतात त्याला मला फारसं महत्व देण्याची गरज वाटत नाही. याचं कारण अजितदादा 8 वेळा विधानसभेवरती लाखाच्या मताच्या फरकाने आले. या राज्यात सर्वाधिक अर्थसंकल्प त्यांनी मांडला आणि म्हणूनच गेली अनेक वर्ष राज्यातल्या जनतेने त्यांचं नेतृत्व जी विकासात्मक आहे, आश्वासक आहे, वचनाची पूर्तता करणार आहे, त्याच्या पाठीमाग जनता उभी राहते. अशा वेळेला नैराश्यातून वैफल्यातून अशी वक्तव्य विरोधकांची येतात. जालन्यामध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवते. आता पण काँग्रेस सोबत आघाडी होत होती तुमची, परंतु आता तुम्ही महायुती सोबत गेल्यानंतर पहिली निवडणूक आहे. याच्या आधी पण तुम्ही सत्तेमध्ये होतात, नगरपालिकेमध्ये असताना. आता किती उमेदवार येतील असं वाटतं आजच्या सभेच्या? एक असं आहे की आजचा प्रतिसाद प्रचंड अभूतपूर्व असावा. स्वबळावरती या शहरामध्ये निवडणूक पहिल्यांदाच आम्ही लढतो. ती पण महानगरपालिका स्थापन झाल्यापासून पहिली निवडणूक. अशा वेळेला जरूर ज्या पद्धतीने राज्यभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने काम केलंय आणि या शहराची बकाल अवस्था ज्यांनी केली, त्यामुळे परिवर्तन होईल असं मला निश्चितपणे साहेब, राज्यामध्ये तुम्ही महायुती म्हणून आहेत, मात्र पुण्यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजप आमने सामने अजितदादा टीकास्त्र टाकतात भाजप. एक असं आहे की राज्याच्या राजकारणामध्ये आपण 95 सालापासून पाहिलं की राज्यामध्ये युतीच्या आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता आली. कधी भाजप शिवसेनेचं सरकार होतं, लोकशाही आघाडीचं सरकार, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राहिलं. त्या वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या स्वतंत्रपणे लढल्या. निवडणुका ज्यावेळेला लढतात, प्रचाराची ज्या वेळेला वेग वाढत राहतो, त्याला टीका टिप्पणी स्थानिक पातळीवरती होत असते.